प्रश्न क्रमांक पहिला आहे, महाराष्ट्राची किनारपट्टी टिंबटिंब म्हणून ओळखली जाते. पर्याय क्रमांक पहिला आहे कारवार किनारा, ब आहे मलबार किनारा, सी आहे कोकण किनारा आणि डी आहे अक्कल किनारा. तर महाराष्ट्राची किनारपट्टी कोणत्या नावाने ओळखली जाते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, कोकण किनारा. लक्षात घ्या, महाराष्ट्राची जी किनारपट्टी आहे ती कोकण किनारा म्हणून ओळखली जाते. पुढचा प्रश्न, पुढीलपैकी कोणत्या शहरात मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ नाही? तर मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोणत्या शहरामध्ये नाही? तर पर्याय क्रमांक आहे औरंगाबाद, बी नागपूर, सी पणजी आणि डी नवी मुंबई. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, नवी मुंबई. लक्षात ठेवा, नवी मुंबई या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ नाही. म्हणजेच औरंगाबाद या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ आहे, नागपूर या ठिकाणी देखील आहे आणि पणजी या ठिकाणी देखील आहे. पुढचा प्रश्न पाहूया. निज कवेत घेणे म्हणजे काय? तर निज कवेत घेणे म्हणजे काय याचा अर्थ ओळखायचा आहे. तर पर्याय क्रमांक आहे निजवणे, बी कडेवर घेणे, सी स्वतःच्या मिठीत घेणे आणि डी कडेलूट करणे. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, स्वतःच्या मिठीत घेणे. लक्षात ठेवा, निज कवेत घेणे म्हणजे काय तर स्वतःच्या मिठीत घेणे. पर्याय क्रमांक सी याचे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, ऑलिव्ह रिडले ही कशाची जात आहे? पर्याय क्रमांक ए साप, बी कासव, सी डॉल्फिन आणि डी खेकडा. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी कासव. पुढचा प्रश्न, भारताचा प्रथम नागरिक कोण असतो? तर भारताचा प्रथम नागरिक कोण असतो? तर पर्याय क्रमांक ए पंतप्रधान, बी राज्यपाल, सी राष्ट्रपती आणि डी मुख्य न्यायाधीश. मित्रांनो, सर्वांना माहीत असेलच, भारताचा प्रथम नागरिक हा आपल्या भारताचे राष्ट्रपती असतात. म्हणजेच पर्याय क्रमांक सी याचे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 8, चला पानावर बसा या वाक्यातील शब्दशक्ती ओळखा. तर पर्याय क्रमांक व्यंगार्थ, बी लक्ष्यार्थ, सी वाक्यार्थ आणि डी संकेतार्थ. तर चला पानावर बसा या वाक्यातील शब्दशक्ती कोणती आहे? तर पर्याय क्रमांक बी लक्ष्यार्थ. पुढचा प्रश्न पाहूया, संधी म्हणजे काय? तर पर्याय क्रमांक ए आहे सांगणे, बी समावणे, सी संधी साधू आणि डी सांधणे. तर संधी म्हणजे काय? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी साधणे. पुढचा प्रश्न, खालील नमूद सह्याद्रीतील प्राकृतिक भूरचनाचे उत्तर दक्षिण अभिमुखता करून क्रम लिहा. तर सह्याद्रीतील प्राकृतिक भूरचनेचे उत्तर दक्षिण, लक्षात ठेवा, उत्तरेकडून दक्षिणेकडे अभिमुखता करून क्रम लिहायचा आहे. अचूक क्रम आपल्याला ते ओळखायचा आहे. उत्तरेकडून दक्षिणेकडे जर म्हटलं तर लक्षात ठेवा, वरून खालच्या दिशेने यायचं आहे. म्हणजेच वरी आहे रायगड किल्ला. पर्याय क्रमांक म्हणजेच सी 1 नंबरला येईल. तर पर्यायामध्ये पहा, सी कोणत्या नंबरला आहे? तर पर्याय क्रमांक बीमध्ये आहे सी 1 नंबरला. म्हणजे लक्षात ठेवा, सी 1 नंबरला असेल. 2 नंबरला घाट, 3 नंबरला प्रतापगड किल्ला आणि 4 नंबरला कुंभारली घाट. म्हणजेच याप्रमाणे आपला क्रम येईल. म्हणजेच पर्याय क्रमांक बी आपले योग्य उत्तर असेल. पुढचा प्रश्न, आर्य महिला समाज स्त्री सुधारणाकरिता टिंबटिंब यांनी स्थापना केली. म्हणजेच मित्रांनो, आर्य महिला समाजाची स्त्री सुधारणाकरिता कोणी स्थापना केली होती? तर पर्याय क्रमांक ए आहे ताराबाई शिंदे, बी आनंदीबाई जोशी, सी सावित्रीबाई फुले आणि डी पंडिता रमाबाई. तर योग्य उत्तर आहे पंडिता रमाबाई.
पंडिता रमाबाई यांनी आर्य महिला समाजाची स्थापना केलेली आहे. पुढचा प्रश्न, उच्च दर्जाचे लोखंड म्हणजेच स्टील निर्मितीसाठी खालीलपैकी कोणता धातू वापरला जातो? तर पर्याय पहा. पर्याय क्रमांक ए आहे बॉक्साईट, बी मॅग्नीज, सी तांबे आणि डी सोने. तर उच्च दर्जाचे लोखंड म्हणजेच स्टील निर्मितीसाठी कोणता धातू वापरला जातो? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी मॅग्नीज. पुढचा प्रश्न, भांगडा हे कोणत्या राज्याचे नृत्य आहे? तर मित्रांनो याचं उत्तर सर्वांना माहीत असेलच. भांगडा हे कोणत्या राज्याचं प्रसिद्ध नृत्य आहे? तर ते पंजाबचं आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक ए याचं योग्य उत्तर असेल. पुढचा प्रश्न पाहूया. पुढील वाक्याच्या शेवटी कोणते विरामचिन्ह वापराल? तर पुढे वाक्य दिलेलं आहे, तर त्याच्या शेवटी कोणतं विरामचिन्ह वापराल असं विचारलेलं आहे. तर वाक्य पाहूया. किती भयानक वाडा आहे हा. तर या वाक्याच्या शेवटी आपण कोणतं विरामचिन्ह वापराल? तर पर्याय क्रमांक ए आहे पूर्णविराम, बी अर्धविराम, सी उद्गारवाचक आणि डी प्रश्नचिन्ह. तर किती भयानक वाडा हा. तर मित्रांनो याच्या पुढे कोणतं चिन्ह वापराल? तर उद्गारवाचक म्हणजेच पर्याय क्रमांक सी याचं योग्य उत्तर असेल. पुढचा प्रश्न पाहूया. आहारात लोह खनिजाचे प्रमाण कमी असल्यास कोणता आजार होतो? तर लोह खनिजाचं प्रमाण जर आपल्या आहारामध्ये कमी असेल तर कोणता आजार होतो? तर पर्याय पहा. पर्याय क्रमांक ए आहे क्षय, बी डायरिया, सी ॲनिमिया आणि डी बेरीबेरी. तर योग्य उत्तर आहे ॲनिमिया म्हणजेच पर्याय क्रमांक सी. लक्षात ठेवा, आहारामध्ये जर लोह खनिजाचं प्रमाण कमी असेल तर ॲनिमिया हा आजार होतो. पुढचा प्रश्न, नामाचा उच्चार पुन्हा होऊ नये म्हणून नामाऐवजी येणाऱ्या विकारी शब्दाला टिंबटिंब असे म्हणतात. तर पर्याय क्रमांक ए अव्यय, बी सर्वनाम, सी विशेषण आणि डी क्रियाविशेषण. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी हे सर्वनाम. लक्षात ठेवा, नामाचा उच्चार पुन्हा होऊ नये म्हणून नामाऐवजी येणाऱ्या विकारी शब्दाला सर्वनाम असं म्हटलं जातं. पर्याय क्रमांक बी. पुढचा प्रश्न, मराठी भाषेचे लेखन कोणत्या लिपीमध्ये केले जाते? तर पर्याय क्रमांक ए मराठी, बी हिंदी, सी देवनागरी आणि डी ब्राह्मी. तर मराठी भाषेचं लेखन कोणत्या लिपीमध्ये केलं जातं? तर उत्तर आहे देवनागरी. पर्याय क्रमांक सी. लक्षात ठेवा, मराठी भाषेचं जे लिखाण आहे ते देवनागरी या लिपीमध्ये केलं जातं. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता हरितगृह वायू नाही? हरितगृह वायू नाही असं विचारलंय. पर्याय पहा. पर्याय क्रमांक ए आहे कार्बन डायऑक्साईड, बी क्लोरोफ्लोरोकार्बन, सी हायड्रोजन आणि डी वरील एकही नाही. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी हायड्रोजन. तर हायड्रोजन हा हरितगृह वायू नाही. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता ग्रंथ बौद्धांचा धर्मग्रंथ आहे? तर बौद्धांचा धर्मग्रंथ कोणता आहे ते ओळखायचं आहे. तर पर्याय पाहूया. पर्याय क्रमांक एक ऋग्वेद, बी आरण्यके, सी त्रिपिटक आणि डी ऐने अकबरी. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी त्रिपिटक. पुढचा प्रश्न, खालीलपैकी मालवेअर अथवा व्हायरस नाही. पर्याय क्रमांक वर्म, बी ट्रोजन हॉर्स, सी स्पायवेअर आणि डी कीबोर्ड. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी कीबोर्ड.
पुढचा प्रश्न, ट्रिप्स व ट्रिम्स या संज्ञा कोणत्या यंत्रणेशी निगडीत आहेत? ट्रिप्स व ट्रिम्स ह्या दोन संज्ञा ज्या आहेत ते कोणत्या यंत्रणेशी निगडीत आहेत? तर पर्याय पहा. पर्याय क्रमांक आहे WTO, बी IBRT, सी IMF आणि डी ADB. तर योग्य उत्तर आहे WTO म्हणजेच पर्याय क्रमांक ए. तर ट्रिप्स व ट्रिम्स या संज्ञा WTO या यंत्रणेशी निगडीत आहेत. पुढचा प्रश्न पाहूया. कल्पवृक्ष या शब्दात एकूण किती व्यंजने आहेत? तर पर्याय पहा. पर्याय क्रमांक 7, बी 6, सी 5 आणि डी 4. तर कल्पवृक्ष या शब्दात एकूण किती व्यंजने आहेत? तर यामध्ये एकूण 6 व्यंजने आहेत, म्हणजेच लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न पाहूया. चौरी चौरा घटनेने टिंबटिंब हे आंदोलन संपुष्टात आले. तर चौरी चौरा घटनेमुळे कोणते आंदोलन संपुष्टात आले होते? तर पर्याय पाहूया. पर्याय क्रमांक ए रौलट विरोधी सत्याग्रह, बी छोडो भारत, सी असहकार आणि डी सविनय कायदेभंग. तर याचं योग्य उत्तर आहे असहकार. लक्षात ठेवा, चौरी चौरा या घटनेमुळे असहकार हे आंदोलन संपुष्टात आलेलं होतं. पर्याय क्रमांक सी याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न पाहूया. अनुनासिक वर्ण ओळखा. तर अनुनासिक वर्ण ओळखायचा आहे. तर पर्याय पहा. पर्याय क्रमांक अ आहे ड, बी आहे ए, सी आहे त्र आणि डी आहे ज्ञ. तर या चारपैकी अनुनासिक वर्ण कोणता आहे? त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी त्र. तर त्र हा अनुनासिक शब्द आहे. पुढचा प्रश्न पाहूया. भारतीय संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? तर पर्याय पाहू. पर्याय क्रमांक ए आहे पंडित जवाहरलाल नेहरू, बी सच्चिदानंद सिन्हा, सी डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि डी डॉक्टर BR आंबेडकर. तर मसुदा समितीचे अध्यक्ष विचारलेला आहे. तर योग्य उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. पर्याय क्रमांक डी. तर पर्याय क्रमांक डी याचं योग्य उत्तर असेल. पुढचा प्रश्न पाहूया. भारतामध्ये सीमांची सुरक्षा कोणाकडे आहे? तर पर्याय क्रमांक ए आहे BSF, बी CRPF, सी CISF आणि डी RPF. तर भारतामध्ये सीमांची सुरक्षा कोणाकडे आहे? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए BSF. लक्षात ठेवा, आपल्या भारताच्या सीमांची सुरक्षा ही आपल्या BSF जवान म्हणजेच बॉर्डर सुरक्षा फोर्स यांच्याकडे आहे. पर्याय क्रमांक ए याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न पाहूया. नाबार्ड प्रत्यक्षपणे टिंबटिंबला पतपुरवठा करते. तर पर्याय पहा. पर्याय क्रमांक ए राज्य सहकारी बँक, बी व्यापारी बँक, सी कृषी बँक आणि डी प्राथमिक पतपुरवठा संस्था. तर नाबार्ड प्रत्यक्षपणे कोणाला पतपुरवठा करते? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए राज्य सहकारी बँक. पुढील प्रश्न पाहूया. खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा. मित्रांनो, हा प्रश्न जवळजवळ 5 ते 6 जिल्ह्याच्या पोलीस भरतीमध्ये आलेला आहे. स्टार मार्क करून ठेवा. तर आशीर्वाद शब्द देण्यात आलेला आहे. तर आशीर्वादचा एक अ का आ आहे? शी आशीर्वादला पहिली वेलांटी का दुसरी वेलांटी आहे ते तुम्ही इथे व्यवस्थित पाहायचं आहे. तर यामधील योग्य पर्याय कोणता आहे? तर पर्याय क्रमांक अ. पर्याय क्रमांक ए आशीर्वाद. तर पर्याय क्रमांक ए याचे योग्य उत्तर असेल. पुढचा प्रश्न पाहूया. पुढीलपैकी कोणती कादंबरी अण्णाभाऊ साठेंनी लिहिलेली नाही? अण्णाभाऊ साठेंनी लिहिलेली नाही अशी कादंबरी कोणती आहे? तर पर्याय पहा. पर्याय क्रमांक ए आहे चित्रा, बी बारी, सी वैर आणि डी रानगंगा. तर मित्रांनो, लक्षात घ्या, चित्रा ही कादंबरी अण्णाभाऊ साठे यांनी लिहिलेली आहे.
वैर ही देखील कादंबरी अण्णाभाऊ साठे यांनी लिहिलेली आहे आणि रानगंगा ही देखील कादंबरी अण्णाभाऊ साठे यांनी लिहिलेली आहे. परंतु बारी ही जी कादंबरी आहे ती अण्णाभाऊ साठे यांनी लिहिलेली नाही. म्हणजेच पर्याय क्रमांक बी आपले योग्य उत्तर असेल. पुढचा प्रश्न पाहूया. युनिसेफ ह्या संघटनेचे कार्य मुख्यत्वे कोणाशी संबंधित आहे? पर्याय क्रमांक 1 स्त्रिया, बी बालके, सी अपंग आणि डी वृद्ध. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी बालके. पुढचा प्रश्न पाहूया. भारताच्या नियंत्रक व महालेखा परीक्षकाची नियुक्ती टिंबटिंबकडून होते. तर भारताच्या नियंत्रक आणि महालेखा परीक्षकाची नियुक्ती कोणाकडून होते? तर पर्याय पहा. पर्याय क्रमांक आहे राष्ट्रपती, बी पंतप्रधान, सी वित्तमंत्री आणि डी सभापती. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए राष्ट्रपती. तर भारताच्या राष्ट्रपतीकडून नियंत्रक आणि महालेखा परीक्षकाची नियुक्ती केली जाते. पर्याय क्रमांक ए. पुढचा प्रश्न पाहू. SRPFची प्रथम स्थापना कोणत्या ठिकाणी झाली? तर पर्याय क्रमांक रायगड, बी शिवनेरी, सी पुरंदर आणि डी लोहगड. तर SRPFची प्रथम स्थापना कोणत्या ठिकाणी झाली? तर पुरंदर या ठिकाणी झालेली आहे. पर्याय क्रमांक सी याचे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न पहा. खालीलपैकी टिंबटिंब ही संगणकीय भाषा नाही. तर संगणकीय भाषा नाही तर कोणती नाही? तर पर्याय 4 दिलेले आहेत. पर्याय ए आहे कोबोल, बी जावा, सी प्लस आणि डी MMS. तर संगणकीय भाषा कोणती नाही यापैकी? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक डी MMS. लक्षात घ्या, MMS ही संगणकीय भाषा नाही. पुढचा प्रश्न पाहूया. खालीलपैकी द्राक्षांचा प्रकार कोणता? पर्याय क्रमांक ए चौसा, बी HMT, सी फ्लेम आणि डी पायरी. द्राक्षांचा प्रकार कोणता? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी फ्लेम. तर फ्लेम हा द्राक्षांचा प्रकार आहे. पर्याय क्रमांक सी. पुढचा प्रश्न. देशातील कायद्यांची निर्मिती करणारी सर्वोच्च संस्था म्हणजे टिंबटिंब होय. तर कायद्यांची निर्मिती करणारी सर्वोच्च संस्था कोणती आहे देशातील? तर पर्याय पहा. पर्याय क्रमांक आहे राज्य विधिमंडळ, बी कार्यकारी मंडळ, सी संसद आणि डी न्यायमंडळ. देशातील कायद्यांची निर्मिती करणारी सर्वोच्च संस्था कोणती आहे? तर संसद आहे. पर्याय क्रमांक सी. पुढचा प्रश्न. भारतीय राज्यघटनेचे कलम 51A कशाशी संबंधित आहे? तर कलम 51A कशाशी संबंधित आहे? तर पर्याय पहा. पर्याय ए आहे मूलभूत कर्तव्य, बी मूलभूत हक्क, सी मार्गदर्शक तत्त्वे आणि डी आर्थिक अधिकार. तर कलम 51A मध्ये काय समाविष्ट आहे? तर आपल्या देशाचे मूलभूत कर्तव्य समाविष्ट आहेत. म्हणजेच पर्याय क्रमांक ए ह्याचे योग्य उत्तर आहे. पुढील प्रश्न पाहूया. SRPF स्थापना दिवस कोणता आहे? म्हणजेच कोणत्या दिवशी SRPFची स्थापना झालेली आहे? तर पर्याय पहा. पर्याय क्रमांक ए आहे 1 जानेवारी, बी 15 ऑगस्ट, सी 6 मार्च आणि डी 1 मे. तर SRPF स्थापना दिवस कोणता आहे? तर 6 मार्च. पर्याय क्रमांक सी. पुढचा प्रश्न पाहूया. माहिती तंत्रज्ञान संदर्भाने P2P चा संबोधनाचा अर्थ काय होतो? मित्रांनो, हा प्रश्न देखील 3 ते 4 जिल्हा पोलीसमध्ये विचारण्यात आलेला आहे. मित्रांनो, म्हणून म्हणतो मी आत्तापर्यंत आपण जेवढे पण आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केलेले आहेत सर्व जिल्ह्याचे पेपर, सर्व व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या. तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होणार आहे. तर पर्याय पाहूया. पर्याय क्रमांक आहे पीअर टू पीअर, बी पर्सन टू पर्सन, सी पब्लिक टू पब्लिक आणि डी प्रायव्हेट टू पब्लिक.
तर माहिती तंत्रज्ञान संदर्भाने P2Pचा संबोधनाचा अर्थ काय होतो तर पीअर टू पीअर. पर्याय क्रमांक ए ह्याचे योग्य उत्तर असेल. पुढचा प्रश्न, वारंवार हे कोणते अव्यय आहे? वारंवार, तर वारंवार हे कोणते अव्यय आहे? तर पर्याय पहा. पर्याय क्रमांक ए आहे आवृत्तीवाचक, बी संख्यावाचक, सी रीतीवाचक आणि डी स्थळवाचक. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए आवृत्तीवाचक. पुढचा प्रश्न, क्योटो करार हा टिंबटिंबशी संबंधित आहे. क्योटो करार कशाशी संबंधित आहे? तर पर्याय क्रमांक ए आहे लोकसंख्या, बी साधन संपत्ती, सी पर्यावरण आणि डी बालके. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी पर्यावरण. लक्षात घ्या, क्योटो करार हा करार पर्यावरणाशी संबंधित आहे. पुढचा प्रश्न, सत अधिक आनंद बरोबर काय? तर पर्याय क्रमांक ए सदानंद, बी सत आनंद, डी सदानंद आणि डी सदानंद. तर सत अधिक आनंद पर्याय क्रमांक, तर याचं योग्य उत्तर काय आहे? सदानंद. पर्याय क्रमांक ए. पुढचा प्रश्न पाहूया. बेकायदेशीर अटक व व्यवस्थानबद्धता यापासून संरक्षणासाठी सर्वोच्च न्यायालयाकडे कोणत्या घटनात्मक तरतुदीनुसार दाद मागता येते? तर पर्याय पहा. पर्याय क्रमांक ए आहे मॅन्डमस, बी को वॉरंट, सी स्थगनादेश आणि डी हेबियस कॉर्पस. तर योग्य उत्तर आहे हेबियस कॉर्पस म्हणजेच पर्याय क्रमांक डी. प्रश्न पाहूया. आळस या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? तर विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे आळस या शब्दाचा. तर पर्याय पहा. पर्याय क्रमांक ए आहे कामसू, बी उत्साह, सी कष्टाळू आणि डी कांक्षा. तर योग्य उत्तर आहे उत्साह. आळस या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे तर उत्साह. पर्याय क्रमांक बी. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रात टिंबटिंब शहरात पोलीस आयुक्तालय नाही. तर पोलीस आयुक्तालय कोणत्या शहरामध्ये नाही? तर पर्याय क्रमांक ए नाशिक, बी अमरावती, सी सोलापूर आणि डी उस्मानाबाद. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी उस्मानाबाद या ठिकाणी पोलीस आयुक्तालय नाही. लक्षात ठेवा, उस्मानाबाद म्हणजेच आत्ताचं त्याचं नामांतरण धाराशिव. पुढचा प्रश्न, ज्याविषयी वक्ता बोलतो त्यास काय म्हणतात? तर ज्याविषयी वक्ता बोलतो त्यास काय म्हणतात? तर पर्याय पहा. पर्याय क्रमांक ए आहे उद्देश, बी विधेय, सी कर्म उद्देश आणि डी विशेषण. तर ज्याविषयी वक्ता बोलतो त्यास काय म्हणतात तर उद्देश असं म्हटलं जातं. पर्याय क्रमांक ए ह्याचे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न पाहूया. घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला या गीतातून कोणत्या रसाचा प्रत्यय येतो? तर पर्याय क्रमांक ए वीररस, बी करुणरस, सी शृंगाररस आणि डी शांतरस. तर घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला या गीतातून शांत रसाचा प्रत्यय येतो म्हणजेच पर्याय क्रमांक डी याचे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणती जोडी योग्य आहे? तर योग्य जोडी ओळखायची आहे. तर पहा, पहिली जोडी अरुणाचल प्रदेश इटानगर, दुसरी नागालँड अगरतला, तिसरी मिझोरम कोहिमा आणि डी म्हणजे चौथी मणिपूर शिलाँग. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए अरुणाचल प्रदेश इटानगर ही जोडी योग्य आहे म्हणून पर्याय क्रमांक ए याचे योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न पाहूया. दिवसेंदिवस हा शब्द कोणता समास प्रकारात मोडतो? तर पर्याय क्रमांक ए आहे अव्ययी भाव, बी तत्पुरुष, सी द्वंद्व आणि डी बहुव्रीही. तर दिवसेंदिवस हा जो शब्द आहे तो कोणत्या समासामध्ये मोडतो? तर उत्तर आहे अव्ययी भाव समास.
पर्याय क्रमांक ए ह्याचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न पाहूया. शुद्धलेखनदृष्ट्या अचूक शब्द ओळखा. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. लक्षात घ्या, प्रात्यक्षिक हा शब्द आहे. तर पर्याय क्रमांक ए म्हणजे शुद्ध शब्द कोणता आहे, तर प्रात्यक्षिक. पुढचा प्रश्न, जागतिक चिमणी दिवस कोणता? जागतिक चिमणी दिवस कोणता? तर पर्याय पहा. पर्याय क्रमांक ए आहे 21 मार्च, बी 20 मार्च, सी 3 मार्च आणि डी 1 मार्च. तर जागतिक चिमणी दिवस कोणता आहे, तर 20 मार्च. पर्याय क्रमांक बी. पुढील प्रश्न पाहूया. NIV म्हणजेच नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी कुठे आहे? तर पर्याय पहा. पर्याय क्रमांक ए पुणे, बी नाशिक, सी नागपूर आणि डी दिल्ली. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए पुणे. तर NIV कुठे आहे, तर पुणे या ठिकाणी आहे. पुढचा प्रश्न, पोलीस क्षेत्राशी संबंधित संशोधन करणारी संस्था कोणती? मित्रांनो, हा प्रश्न देखील 4 ते 5 जिल्हा पोलीसमध्ये विचारण्यात आलेला आहे. स्टार मार्क करून ठेवा यालासुद्धा. हा प्रश्न अजूनसुद्धा पुढील पोलीस भरतीमध्ये रिपीट होण्याची दाट शक्यता आहे. तर पर्याय क्रमांक 1 आहे NCRB, बी आहे रॉ, सी आहे BPR&D आणि डी आहे DRDO. तर पोलीस क्षेत्राशी संबंधित संशोधन करणारी संस्था कोणती आहे, तर BPR&D म्हणजेच पर्याय क्रमांक सी याचे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न पाहूया. महाराष्ट्रातील राष्ट्रीय उद्याने व जिल्हे यांच्या योग्य जोड्या जुळवा. तर राष्ट्रीय उद्याने आणि जिल्हे दिलेले आहेत. तर कोणतं राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे ते आपल्याला इथे त्याच्या योग्य जोड्या लावायच्या आहेत. तर ताडोबा हे जे राष्ट्रीय उद्यान आहे ते कोणत्या जिल्ह्यात आहे, सर्वांना माहीत असेलच. तर ताडोबा हे राष्ट्रीय उद्यान आहे चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये, म्हणजेच अचं 4. तर अचं 4 कोणत्या ठिकाणी आहे, तर लक्षात घ्या पर्याय क्रमांक डी. तर पर्याय क्रमांक डी असं एकाच जोडीवरून देखील आपलं आन्सर इथे येऊ शकतं. नवेगाव राष्ट्रीय उद्यान कुठे आहे, तर ते गोंदिया या ठिकाणी आहे. पेंच राष्ट्रीय उद्यान नागपूर या ठिकाणी आहे आणि गोगामल अमरावती या ठिकाणी आहे. तर लक्षात घ्या पर्याय क्रमांक डी याचं योग्य उत्तर असेल. पुढचा प्रश्न, अनेकवचनी शब्द ओळखा. तर 4 पर्यायापैकी अनेकवचनी शब्द कोणता आहे, तर पर्याय पहा. पर्याय क्रमांक ए आहे महा, बी शाळा, सी गळा आणि डी वेळ. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी शाळा. तर शाळा हा अनेकवचनी शब्द आहे. प्रश्न, भामरागड टेकड्या खालीलपैकी कुठे स्थित आहेत? भामरागड टेकड्या कुठे स्थित आहेत? तर पर्याय क्रमांक ए औरंगाबाद, बी गडचिरोली, सी चंद्रपूर आणि डी नंदुरबार. तर भामरागड टेकड्या कुठे आहेत, तर पर्याय क्रमांक बी गडचिरोली ह्या जिल्ह्यामध्ये आहेत. पुढचा प्रश्न, 1789मध्ये सुरू झालेले मुंबई प्रांतातील पहिले वृत्तपत्र कोणते? 1789मध्ये सुरू झालेले मुंबई प्रांतातील पहिले वृत्तपत्र कोणते आहे? पर्याय पहा. पर्याय क्रमांक आहे बॉम्बे गॅझेट, बी बॉम्बे कुरिअर, सी दर्पण आणि डी बॉम्बे हेरॉल्ड. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी बॉम्बे हेरॉल्ड. तर लक्षात ठेवा बॉम्बे हेरॉल्ड हे 1789मध्ये सुरू झालेलं मुंबई प्रांतातील पहिलं वृत्तपत्र आहे. पुढचा प्रश्न, ळ हे वर्ण कोणत्या प्रकारचं आहे? ळ हे जे वर्ण आहे ते कोणत्या प्रकारचं आहे? तर पर्याय क्रमांक ए उष्मे, बी स्पर्श, सी महाप्राण आणि डी स्वातंत्र्य. त्याचं उत्तर आहे स्वातंत्र्य म्हणजेच पर्याय क्रमांक डी.
तर ळ हे जे वर्ण आहे ते कोणत्या प्रकारचं आहे, तर ते स्वातंत्र्य प्रकारचं वर्ण आहे. पुढील प्रश्न, चंपारणमधील शेतकऱ्यांचा लढा टिंबटिंबशी संबंधित होता. तर मित्रांनो, चंपारणमधील जो शेतकऱ्यांचा लढा होता तो कोणत्या पिकाशी संबंधित होता? तर पर्याय क्रमांक आहे ऊस, बी कापूस, सी भात आणि डी नेळ. तर योग्य उत्तर आहे नेळ, लक्षात ठेवा. पुढील प्रश्न, LIC ही संस्था कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? पर्याय क्रमांक ए संरक्षण, बी विमा, सी विमान वाहतूक आणि डी दूरसंचार. तर LIC ही संस्था कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे, तर ती विमा या क्षेत्राशी संबंधित आहे. पर्याय क्रमांक बी. पुढचा प्रश्न पाहूया, सेज टिंबटिंबच्या विकासाशी संबंधित आहे. सेज टिंबटिंबच्या विकासाशी संबंधित आहे. तर पर्याय पहा, पर्याय क्रमांक आहे मत्स्य व्यवसाय, बी शेती, सी उद्योगधंदे आणि डी पर्यावरण. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी उद्योगधंदे. तर सेज कशाशी संबंधित आहे, तर तो उद्योगधंद्याच्या विकासाशी संबंधित आहे. पुढील प्रश्न, डोळा या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द ओळखा. तर समानार्थी नसलेला शब्द ओळखायचा आहे डोळा या शब्दाचा. तर पर्याय पहा, पर्याय क्रमांक आहे अक्ष, बी चक्षु, सी लोचन आणि डी दृश्य. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी दृश्य. पुढचा प्रश्न, राज्य राखीव पोलीस बलाची स्थापना कोणत्या साली झाली? तर पर्याय क्रमांक 1948, बी 1947, सी 1960 आणि डी यापैकी नाही. तर राज्य राखीव पोलीस बलाची स्थापना कोणत्या वर्षी झालेली आहे, तर 1948. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. पुढचा प्रश्न पाहू, अमोनियाचे रूपांतर नायट्रेट रूपामध्ये होणाऱ्या सूक्ष्म जैव प्रक्रियेला टिंबटिंब असे म्हणतात. तर पर्याय पहा, पर्याय क्रमांक नत्रीकरण, बी नत्र स्थिरीकरण, सी अमोनियाकरण आणि डी खनिजीकरण. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए नत्रीकरण. लक्षात घ्या, अमोनियाचे रूपांतर नायट्रेट रूपामध्ये होणाऱ्या सूक्ष्म जैव प्रक्रियेला नत्रीकरण असे म्हणतात. पुढचा प्रश्न, अधोरेखित शब्दाची जात ओळखा. तर ताजमहल ही अतिशय सुंदर इमारत आहे. तर ताजमहल हा अधोरेखित शब्द आहे. तर या शब्दाची जात ओळखायची आहे. तर पर्याय क्रमांक विशेष नाम, बी भाववाचक नाम, सी सामान्य नाम आणि डी धातुसाधित नाम. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए विशेष नाम. तर ताजमहल या शब्दाची जात कोणती आहे, तर विशेष नाम आहे. पर्याय क्रमांक ए. पुढील प्रश्न, संस्कृतमधून मराठी जसेच्या तसे आलेल्या शब्दांना काय म्हणतात? तर पर्याय क्रमांक ए तद्भव, बी तंतोतंत, सी मूळ शब्द आणि डी तत्सम. तर याचं उत्तर आहे तत्सम, पर्याय क्रमांक डी. लक्षात घ्या, संस्कृतमधून मराठीत जसेच्या तसे आलेल्या शब्दांना काय म्हणतात, तर तत्सम शब्द असं म्हटलं जातं. पुढचा प्रश्न पाहूया, दोन शब्द किंवा दोन वाक्य जोडणाऱ्या अव्ययकारी शब्दाला टिंबटिंब अव्यय असे म्हणतात. तर पर्याय क्रमांक शब्दयोगी, बी केवल प्रयोगी, सी उभयान्वी आणि डी क्रियाविशेषण. तर याचं उत्तर आहे उभयान्वी. तर दोन शब्द किंवा दोन वाक्य जोडणाऱ्या अव्ययकारी शब्दाला उभयान्वी अव्यय असं म्हटलं जातं. पुढचा प्रश्न पाहू, शब्दाच्या जाती एकूण टिंबटिंब आहेत. तर शब्दांच्या एकूण किती जाती आहेत,
तर एकूण 8 जाती आहेत. पर्याय क्रमांक डी 8. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणते पक्षी अभयारण्य नाही आहे? तर पक्षी अभयारण्य कोणतं नाही ते ओळखायचं आहे. तर पर्याय पहा. पर्याय क्रमांक आहे सलीम अली, बी नाल सरोवर, सी केवलादेव आणि डी ताडोबा. तर पक्षी अभयारण्य कोणतं नाही? तर पर्याय क्रमांक डी ताडोबा. पुढचा प्रश्न, विद्यापीठ कायदा कोणत्या कमिशनच्या शिफारशीवर आधारित आहे? विद्यापीठ कायदा. तर पर्याय पहा. पर्याय क्रमांक आहे हंटर कमिशन, बी सॅडलर कमिशन, सी रॅली कमिशन आणि डी वुड्स कमिशन. तर विद्यापीठ कायदा कोणत्या कमिशनच्या शिफारशीवर आधारित आहे? तर रॅली कमिशन. पर्याय क्रमांक सी याचे योग्य उत्तर असेल. पुढचा प्रश्न पाहू. मुस्लिम लीगची स्थापना कुठे झाली? मुस्लिम लीग. तर मुस्लिम लीगची स्थापना कुठे झाली? तर सर्वांना माहीत आहे. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए ढाका. लक्षात ठेवा, ढाका या ठिकाणी मुस्लिम लीगची स्थापना झालेली आहे. पुढचा प्रश्न पाहू. पुढीलपैकी कोणता शब्द पारिभाषिक आहे? पारिभाषिक शब्द असलेला ओळखायचा आहे. तर पर्याय पहा. पर्याय ए आहे गुडघा, बी स्टेशन, सी बाजरी आणि डी वांगे. तर स्टेशन. पर्याय क्रमांक बी. स्टेशन हा जो शब्द आहे तो पारिभाषिक शब्द आहे. पर्याय क्रमांक बी. पुढील प्रश्न पाहू. खालील शब्दांपैकी पुल्लिंगी शब्द ओळखा. पुल्लिंगी शब्द ओळखायचा आहे. तर पर्याय क्रमांक ए नदी, बी कणीस, सी देखावा आणि डी झाड. तर पुल्लिंगी शब्द कोणता आहे? तर तो देखावा. म्हणजेच पर्याय क्रमांक सी तो देखावा हा पुल्लिंग शब्द होईल. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र राज्याच्या उत्तर सीमेवर कोणता डोंगर स्थित आहे? महाराष्ट्र राज्याच्या उत्तर सीमेवर कोणता डोंगर स्थित आहे? तर पर्याय पहा. पर्याय क्रमांक आहे सह्याद्री, बी सातपुडा, सी मेळघाट आणि डी सातमाळा. तर उत्तर सीमेवर कोणता डोंगर स्थित आहे? तर सातपुडा. पर्याय क्रमांक बी. पुढचा प्रश्न, मेरी कॉम ही भारतीय खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? मेरी कॉम. तर पर्याय पहा. पर्याय क्रमांक आहे वेट लिफ्टिंग, बी नेमबाजी, सी बॉक्सिंग आणि डी टेबल टेनिस. तर मित्रांनो, याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे.